नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगलीकरांच्या बरोबरच आज या ठिकाणी आपण त्याचा सन्मान करणार आहोत आणि त्या जवानांच्या बरोबर आपल्या सांगलीचे स्थलांतर करीत होते. अशा आगळ्या आणि वेगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या जवानांचा सन्मान करीत आहोत. सांगली आपल्या सर्वांना माहिती आहे, तमाम नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील असे उल्लेखनीय काम याचं प्रतीक म्हणून थोडासा विरंगुळा म्हणून मंगेश चव्हाण सारख्या युवकाच्या वतीने ही भावना आमच्या माता भगिनींच्या मनामध्ये निर्माण झाली. उपस्थित सर्व पूरग्रस्तांनो, मित्रांनो, बरेच जण या पुरामध्ये आपलं बरंच काही हरवून बसलेले आहे. जे हरवलेलं परत मिळवता येईल, पण गेलेला जीव परत येणं अशक्य. माझ्यावर ती वेळ आली. मी 6 तारखेपासून 6 दिवस विठ्ठलनगर कोल्हापूर रोड इथल्या माझ्या घरात अडकून पडलो होतो. खालचं घर पाण्याने भरलं म्हणून वर माझी नशिबानं माडी होती, वरच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. मोबाईल एक दिवस मोबाईल चालला, लाईट नव्हत्या, पाणी नव्हतं, मोबाईल स्विच ऑफ झाला आणि सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि सर्वांचा संपर्क तुटला. बरेच मुलगा मुलगी रडायला लागले, ते परगावी असतात. त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करायला लागले, मित्रांना फोन करायला लागले, परंतु माझ्यापर्यंत फोनच पोहोचू शकत नव्हतं. आणि मग आम्ही टेरेसवर जाऊन मी फार जेवढा जीव होता ना तेवढा आकांत करून एखादी बोट जाताना दिसली की ओरडत होतो. आणि एका जवानाचं लक्ष 6व्या दिवशी माझ्या नजरेवर पडलं. मी टेरेसवर आकांताने ओरडत होतो, पण पाणी नव्हतं प्यायला, खायला बिस्किट सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जीव व्याकुळ झाला होता. आणि मरण यातना, आता पाणी नसेल आणि 6-6 दिवस जर जेवण नसेल, बघा आपण आज 5-6 तास जेवण मिळालं नाही तर लोक, मग अशा अवस्थेमध्ये मी ओरडून हात केल्यानंतर ते माझ्यापर्यंत आले आणि मला 6व्या दिवशी बाहेर काढलं. त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचले. मी निमुळच्या गल्लीमध्ये होतो, जवळपास 8 ते 10 फूट पाणी होतं आणि ते माझ्यापर्यंत पोहोचून मला त्यांनी खाली घेतलं. बाटलीभर पाणी मी पिलं. त्यांनी मला पाणी दिलं, एक बिस्किटचा पुडा खायला दिला आणि माझा बीपी वाढला होता, माझ्या गोळ्या सगळ्या संपल्या होत्या, त्यामुळे माझं पाय सुजले होते आणि मी सुरक्षित त्यांनी मला 100 फुटी रोडला आणून सोडलं. नंतर माझे मित्रजण सगळेजण जमा झाले, जे टेन्शन मध्ये होते. त्यांनी सगळ्यांनी मुलांना दुसऱ्या मित्राच्या फोनवरून मुलीला फोन केला आणि हे सगळं काम नंतर मी बघितलं. सलीमभाई जे आमचे मित्र आहेत, लोकसंदेशचे संपादक, सर्व हे आढावा घेत होते. सगळ्या बातम्या महाराष्ट्राला अख्ख्या ते कळवत होते. त्यांनाही मी धन्यवाद देतो. अनेकांना घर बसून कळत होते की कोण कोण पाण्यात अडकलेला आहे. मी खऱ्या अर्थानं हे अधिकारी आणि NDRFचे सर्व जवान यांना मी वाकून नमस्कार करतो, त्यांना सॅल्यूट करतो. त्यांनी माझ्यासारख्या हजारो लोकांचा जीव वाचवला. त्यांचा एखाद्याचा जीव जगणं म्हणजे आपलं कुटुंब जगतं. मी माझा कुटुंबाचा आधार आहे
त्यामुळे माझं कुटुंब मी नक्की जगू शकेन. गेलेल्या वस्तू आज माझं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, दोन्ही मोटर गाड्या, परत कार सगळं पाण्यात आहे. ते मला चालू होईल न होईल त्याचा प्रश्न नाही, पण मी आज कपड्यानिशी तुमच्या समोर उभा आहे. याच कपड्यावर 5-6 दिवस अडकलो होतो आणि यांनी मला वाचवलं. मी परत मिळून वर्षभरात मी त्यांना धन्यवाद देतो, सॅल्यूट करतो. असंच चांगलं काम या युवकाकडून होऊन देत आणि अशा मुलांमुळे हे अख्खा महाराष्ट्र त्यांचा जगात नाव होणार आहे. भारतामध्ये सगळ्यात काम जर कोण करत असेल तर हे आर्मी आणि NDRFचे जवान आणि तुमच्यासारखे जे तुमच्यामध्ये जे बसलेले तरुण युवक आहेत यांच्याकडे बघून स्फूर्ती घ्या मित्रांनो. 1000 लोकांना आधार द्या. तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी केल्याचं तुम्हाला सार्थक दिसेल. जो तुम्ही जे काय कराल ते चांगलं करा. एवढं मी बोलून थांबतो. मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. यानंतर आणि या ठिकाणी बिपिन सिंह यांचा सन्मान मयूर सेठ पाटील या भागामध्ये आहे. या सर्व युवकांच्या वतीने या ठिकाणी क्रांती तलाव सांस्कृतिक मंडळ हे आदरणीय विठ्ठल साहेब NDRFच्या सर्व टीमचा सन्मान प्राण वाचवले असे थांबवले व्यक्त करतील. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की साहेब आपण आपलं बहुमोल मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. इस माहौल को देख के मुझे ऐसा लगता है कि मैं अपने गांव के इलाका में आ गया हूँ. सबसे पहले ये सांगली के सभी जनता को, सभी बुजुर्ग को मैं नमस्कार करता हूँ. मंच को उपस्थित DSP साहब, गणमान्य अधिकारीगण, सबको मैं सादर से प्रणाम करता हूँ. मैं और मेरी NDRF परिवार आप सभी को बहुत से इस सत्कार के लिए आभार रहेगा और तहे दिल से इन सारे जनता को मैं शुक्रिया अदा करता हूँ. दूसरी बात, जब हम यहाँ आए थे तो मुझे लग रहा था कि मुझे कोई नहीं पहचान रहा है. आने के बाद माहौल कुछ और था. आज ऐसा लग रहा है कि एक फंक्शन सा माहौल हो गया है, जिसे त्योहार का स्थिति हो गया है. मुझे इस बात का महसूस हो रहा है कि जो हमारा टीम जिस काम के लिए मुझे सौंपा गया था, हमने सक्षमता से, शक्ति से आपके साथ खरा उतरा. इसका मुझे सही प्रमाण ये भी मिल रहा है. जो बहनों ने हर गली में मुझे लगाया, एक दिन में मैं 10 उतारता हूँ, 10 लगाता हूँ. ये रक्षाबंधन इसलिए लगाया जाता है, खासकर हमारे NDRF के जवानों के लिए. ये बहनें लगाती है कि भाई आपने मेरा रक्षा किया और दोबारा आने के लिए आमंत्रण देती है, क्योंकि ये रक्षाबंधन और ये बंधन ये साबित करता है कि हमारे कभी भी आपदा आए तो आप NDRF वाले तैयार रहना. तो हम वादा करते हैं, हम थकते नहीं, हम रुकते नहीं, हम आराम करते नहीं. जब आप बुलाओगे NDRF आपके यहाँ किसी भी परिस्थिति में, किसी भी डिजास्टर में तैयार रहेगी. और अब मुझे क्षमा चाहता हूं कि जब वोट की बंटवारा हो रही थी तो इन सज्जनों का ही चेहरा मुझे दिख रहा था
जो यहाँ पर हैं, अगर मेरे से या मेरे सर से, डीएसपी सर से परिस्थिति वहाँ ऐसी थी कि कुछ गलत बोला गया होगा, किसी से कुछ गलती हो गई हो तो प्लीज क्षमा कर देना, क्योंकि वो परिस्थिति ही ऐसी थी कि हम कुछ भी बोल सकते थे। सब लोग की नीड इतना ही थी, हो सकता सबकी थी, लेकिन हमारे पास वोट सीमित थे, आवश्यकताएं ज्यादा थी, हमारे जरूरतें बहुत ज्यादा आ रहे थे, कोस्ट ज्यादा आ रहे थे। फिर भी हमने अपना प्लानिंग बनाया सर के आधार पे या खुद के अपने क्षमता के आधार पे यहाँ से किस तरह से निकाले। आप, मुझे नहीं लगता, मैं पहले आया तो लग रहा था कि यही ऊपर ही शहर है, बाकी शहर नीचे नहीं है, लेकिन मैं वादा किया था कि जब पूरी तरह से शहर सुरक्षित हो जाएगा, मैं अपने गाड़ियों से पूरे को घूमूंगा। मैं अभी जाके देखता हूँ कि पूरे सांगली शहर तो अंदर में, जो कि उस पानी में था, आज जहाँ पर बोट चल रही थी वहाँ पर दुकानें हैं, वहाँ पर घर है, मुझे उस समय महसूस नहीं होता था। यहाँ से हरिपुरा का ज्यादा लॉन्ग कॉल आ रहा था, हरिपुरा उस समय मैं बोट से जाता था, 1 घंटा अप डाउन करने में लगता था, मैं लगता था किसी गांव में जा रहे हैं। पूरा हरिपुरा इलाका है सबसे बड़ा आबादियों के क्षेत्र है। तो अभी भी मेरा वहाँ मेडिकल कैंप लगा रहे हैं, वहाँ के जो आवश्यकताएं हैं, जो उनकी जरूरतें हैं, वो भी हमारे एनडीआरएफ के जवानों द्वारा किया जा रहा है। एनडीआरएफ आप लोगों के लिए ये बताने की जरूरत है कि ये फौज, ये भी एक फौज है, उतनी ही ताकत है, उतनी ही क्षमता इनमें है, जो हर परिस्थिति में, किसी भी डिजास्टर में, फ्लड्स में हो, फ्लड में हो, सीपीआरएन संबंधित गैस कौनी हो, आग में भी, कहीं भी, ये फौज जो है एनी टाइम तत्पर रहती है और ये पीएमओ का आधार पर चलती है। ये प्राइम मिनिस्टर की फौज है एक प्रकार से माना जाए तो, जो 2005 में गठन हुआ था। 2005 से ये एक्टिव है और उसी समय से एनी टाइम किसी भी डिजास्टर के समय, पूरे भारत में नहीं, वर्ल्ड में भी कहीं की मांग होते हैं। जैसे नेपाल को अर्थक्वेक में आया था, हम थाईलैंड, भूटान में गए थे, वहां पर भी हमारी टीमें जो है सबसे अच्छा काम करती है, सब ऑर्गेनाइजेशन से अच्छे की ओर जा रही है। इनकी टेक्निक, इनकी सिखलाई, आप लोगों को महसूस हो गया होगा कि हम आर्मी से, किसी भी अलग अलग के संस्था से हम आगे हैं। हमारे पास टेक्निकल के हर चीजें हैं जो कि आपके परिस्थिति और डिजास्टर के सामना करने के लिए हम तैयार रहते हैं। यहाँ पर मुझे बहुत खुशी हो रही है कि जिस पे मैं डिप्लॉयड था, मेरे अंडर कमांड में एक भी किसी का कैजुअल्टी नहीं हुआ। यहाँ तक कि मैंने आप लोगों को डॉग, कैट, काऊ सबका सुरक्षा किया और सबको सही सलामत निकाला। इसके लिए मुझे बहुत गर्व हो रहा है कि इतनी बड़ा यहाँ पर 25 से बोटें, एक लास्ट डे मैंने 35 बोटें चलाया था यहाँ से, आप लोगों को पता नहीं चल रहा होगा, 35 बोटें चल रही थी। जो जितने भी आवश्यकताएं हैं हमने पूरा किया। दूसरा दिन धीरे धीरे हमारा सहायता मिलते गया और परिस्थितियां कम होती गई। हमने जो भी आवश्यकताएं हैं, जो हमारे यहाँ से प्रोवाइड डीएम साहब ने किया, जो हमने आपके तक पहुंचाया, ये मुझे बहुत खुशी है। और मैं किसी जन्म में अच्छे कर्म किए होंगे जो आप जैसे समान व्यक्ति के साथ हमारा आज ये सम्मान भी हो रहा है। थैंक यू, धन्यवाद। कौतुकगडामध्ये एनडीआरएफचे प्रमुख वीर सिंग साहब, गुजर साहब, जैना साहब, त्याच पद्धतीनं व्यासपीठावर बसलेले आपल्या सांगली शहर आणि परिसरातील सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू, एनडीआरएफचे पूर्ण जवान आणि ज्यांनी पुरामध्ये, या पुराच्या झळा सोसत सामान्य नागरिकांना वाचवण्याचं जे माझ्यासारख्या तरुण या ठिकाणी जे उपस्थित आहे, त्या सर्वांचं अगोदर मी खूप खूप अभिनंदन करतो की आपण सर्वांनी एक टीम म्हणून काम करून कुठलीही कॅज्युअलिटी आपल्या एरियामध्ये न होता, जे आपल्या सांगली शहरावर संकट आलेलं होतं, त्या संकटाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामना करून जे धैर्य दाखवलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन। आज मी जर काय करतोय तर मी फक्त एक 250 फुलं मी गुलाबाची घेतलेली होती। आपलं सांगली शहरातला पूर्व सरला असला तरी सुद्धा आपण ज्यावेळेस बाजारपेठेतून, गल्लीतून ज्यावेळेस फेरफटका मारतोय, त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात। आणि अशा वेळेस मंगेशचा मला फोन आलाय की साहेब तुमचा सत्कार ठेवलाय, तर सत्कार कार्यक्रमाला जावं की न जावं हा माझ्यासमोर प्रश्न होता। परंतु त्यांनी सांगितलं की सर, आज आपली एनडीआरएफची टीम या ठिकाणावरून जात आहे, त्या लोकांचा आपल्याला सत्कार करायचा आहे,
त्यावेळी ते म्हणले की मंगेश मी त्या कार्यक्रमाला येणार, आपण आपल्या NDRFच्या जवानांचा सत्कार करणार. दिवसभरामध्ये ज्या ज्या लोकांना मी फक्त असं चेहऱ्यानं ओळखतो, नाव मला माहित नाही, फक्त आणि फक्त त्या जवानांना मी एक गुलाबाचं फूल देत आहे, कारण त्या एका व्यक्तीनं कितीतरी जीव वाचवलेत म्हणून. त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचा कुठेतरी शाबासकीची थाप मिळावी, जेणेकरून त्याने अशा वेळेस अशा ज्या नॅचरल कॅलॅमिटीज येतात, डिझास्टर्स येतात, त्यावेळी त्याला ऊर्जा मिळावी म्हणून मी ते प्रत्येकाला फूल देत आहे. आणि आपल्या सर्वांचं तर मी खरोखर कौतुक करतो की आपले जे मेहमान आहेत, जे पाहुणे आहेत, त्यांचा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांनी जे कार्य केलेलं आहे, कठीण परिस्थितीमध्ये कार्य केलेलं आहे, आपण सांगलीकरांनी मिळून त्यांचा सत्कार करणं हे तर आपले कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य तुम्ही पार पाडलं त्याबद्दल हे आयोजक आणि सगळ्या सांगलीकरांचं पुन्हा एकदा आम्ही खूप खूप आभार आहे. आपण सगळ्यांनी ती पाहिली आहे. ज्यावेळेस 3 तारखेला 5 तारखेला NDRFची टीम आली, परंतु मला वाटते मागच्या गुरुवारी, आज 14वा दिवस असावा, त्यावेळेस पाण्याची पातळी ही 36 फूट झालेली होती. आणि मला रात्री कॉल आला 1:30 वाजता की साहेब पाण्याची पातळी 36 फूट झालेली आहे आणि शेरी नाल्याचा परिसर पाण्याच्या खाली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी दिवसभर काम करून थकलेलो असताना आम्ही बरोबर 2:30 वाजता सर्व PI, सर्व रात्रग्रस्त स्टाफ घेऊन आम्ही शिवशंभू चौकात पोहोचलो. आणि त्या ठिकाणावरून मग आम्ही अनाउन्समेंट सुरुवात केली की पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर चाललेली आहे, आपण सगळ्यांनी सुरक्षित जावं. तिथून मला वाटते बुधवारची रात्र असेल किंवा गुरुवारची रात्र असेल, तेव्हापासून हे आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे खरे भाग. कारण ज्यावेळेस पाण्याची पातळी 35 किंवा 36 होते त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपला भाग जो शेरी नाल्याचा भाग आहे, मगरमच्छ कॉलनीचा भाग आहे, सावरकर प्लॉट आहे, तिथं पाणी घुसायला सुरुवात होतो. त्याच्यानंतर सगळ्यात जो काळा रस्ता, काळी वाट, तो त्याच्यानंतर अफेक्ट होतो. हे सगळं आम्ही लोकांच्याकडून माहिती काढली आणि त्या एरियामध्ये आम्ही काम सुरू केलं. सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे आपल्याला आमदार साहेबांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्याला खरोखर एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक मिळालेले आहेत म्हणून. सरांना पत्रकारांनी काही आणि आम्ही ब्रीफ केलं, सर ही अशाशी परिस्थिती आहे, पहिल्यांदा या 2 भागामध्ये पाणी जाणार. मग शुक्रवार आणि शनिवार त्या 2 दिवसामध्ये आम्ही जे महत्वाचं काम केलं तर त्या 2 भागामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामधले लोक 2005 ची भावना मनामध्ये घेऊन थांबलेले होते की 2005 ला एवढं झालं ना, याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे, याच्यापेक्षा जास्त पाणी पातळी वाढणार नाही. त्यावेळी सर्वप्रथम आपलं जे सांगलीचं जे बोट क्लब आहे, दत्ता पाटील आणि त्यांची टीम, त्या जर टीम नसते तर किती लोकांचे प्राण गेले असते हे आपण विचार करू शकत नाही. कारण त्यांच्या ज्या होड्या आहेत त्याला मशीन नाही आहेत, ती जी पोरं आहेत 40 पोरं, त्या पोरांनी मी SP साहेबांनी त्या सगळ्यांनी मिळून तिथले लोकल कार्यकर्ते घेऊन घरामध्ये गल्ली बोळामध्ये जाऊन त्या लोकांना प्रेमानं आणि जे ऐकत नाहीत त्यांना शिव्या देऊन बळजबरीनं त्यांना उचलून त्या बोटीमध्ये टाकलेलं आहे आणि त्या बोटी वडत आणून आम्ही सुरक्षित स्थळी ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही आता जाऊन पाहिलं त्याच्या बोटे, आकाशवाणीचा भाग असेल किंवा रामनगरचा भाग असेल, तुम्ही बघा छोटे छोटे 8-8 फुटाची बोळ आहेत. त्या ठिकाणी आपल्या मिलिटरीची बोट जाऊ शकत नव्हती ना NDRFच्या बोट जाऊ शकत नव्हत्या, कारण झोपडपट्टीसारखे काही भाग आहे, बारबर फेन्सिंग वायर्स आहेत, त्याला ते जाऊन त्या बोटीत फुटायची शक्यता होती. आणि ते सर्वात प्रथम आमचं पुढे चॅलेंज होतं आणि त्याच्यातली जवळपास आम्ही 3,000 ते 4,000 लोक आम्ही स्वतः तिथनं रेस्क्यू केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं SP साहेब आणि आम्ही लोकल त्या ठिकाणचे जे काही प्रतिनिधी आहेत, जे मदत करणारे मुलकर तरुण आहेत, त्यांना मध्ये बोट क्लबच्या बोटीमध्ये घेऊन सावरकर प्लॉट आणि गाडी वाट हा एरिया पहिल्यांदा आम्ही कव्हर केलेला होता. पाण्याची पातळी दिवसेंदिवस आणि रात्री वाढत होती. एवढ्यामध्ये आम्हाला NDRF यांचे गुजर साहेब पहिल्यांदा आलेले होते, मला वाटते 3 की 4 बोट घेऊन.
ते ज्यावेळेस आले त्यावेळेस खरोखर आपल्या कामाला गती सुरुवात झाली, गती वाढली. आणि ज्यावेळेस त्यांची एक बोट, एकच प्रसंग सांगणार आहे मी, माझ्याकडं 100 प्रसंग आहेत, कारण मी 100 वेळा बोटीमध्ये एनडीआरएफच्या मिलिटरीच्या जवानांनी तर खरोखर उल्लेखनीय काम केलेलं आहे. परंतु सगळ्यात जास्त मी एनडीआरएफच्या टीम सोबत काम केले, कारण त्यांची बोट स्पीड मध्ये होती आणि ती कुठल्याही गल्ली बोळामध्ये जात होती ज्या ठिकाणी मिलिटरीची बोट जाऊ शकत नव्हती. अशा मेन स्ट्रीम ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो खूप जोरात आहे त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान गेलेले आहेत, त्यांच्यासोबत मी होतो. एकच प्रसंग सांगतो. संध्याकाळी 6 तारखेची घटना आहे. 6 तारखेला इथंच पाणी होतं, समोर पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी आपला कॅम्प होता. त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे एनडीआरएफच्या होत्या आणि संध्याकाळी 4:30 वाजलेले होते. सगळीकडून फोन यायला सुरुवात झालेली होती. एसपी साहेबांना फोन, मला फोन, लोकल कार्यकर्त्यांना फोन. आणि सगळ्यात जास्त लोक आपले आकाशवाणीच्या मागचं जे रामनगर आहे, काळी वाट आहे, त्या एरियामध्ये होते. आणि धोका सुद्धा त्या ठिकाणी जास्त होता, कारण जो सावरकर सूर्यवंशी प्लॉट आहे तिथले लोक आम्ही अगोदर रेस्क्यू केलेले होते. त्यांना बाहेर यायला चान्स होता, त्या गल्लीतनं बोळातनं वर गणपती पेठेकडे किंवा पटेल चौकाकडे चान्स होता. पण काळी वाट आकाशवाणीच्या मागचा भाग तिथल्या लोकांना कुठेही हलायला चान्स नव्हता. मग सगळीकडून फोन यायला सुरुवात झाली. 4:30 पावणे 5 वाजलेल्या होत्या. आणि एक आपल्याचा नगरसेवक युवराज बावडेकर, त्याचं नाव मला आवर्जून घ्यावं लागेल, कारण ज्या माणसानं काम केले त्याचं नाव घेणं मला या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो आणि एसपी साहेबांनी मी पावसाच्या पाण्यामध्ये होतो, पाऊस जोरात पडत होता. त्यावेळेस कुणी जायचं, कारण फ्लो एवढा जोरात झालेला होता की ज्या पद्धतीनं धरणातनं कॅनलमध्ये पाणी टाकलं जातं त्या पद्धतीचा फ्लो आपल्या कृष्णा हॉटेल आणि बस स्टँड तिथून होता. तिथून बोट सुद्धा जाणं मुश्किल होतं. जायचं कुणी? मग सर एसपी साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला, सर तुम जाओगे बोट में एनडीआरएफ के साथ और वहां पे जो भी सिचुएशन है वो तुम्हें हैंडल करनी है और मुझे रिपोर्ट करना है. ठीक आहे सर म्हटलं. माझ्यासोबत एनडीआरएफचे जवान होते, युवराज बावडेकर आणि मी. आता आम्ही 5 जण बोटीमध्ये बसलो आणि मग युवराज बावडेकरांनी घेतलेलं का होतं की त्यांना प्रत्येक गल्ली बोळ माहीत होतं, कोणत्या ठिकाणी बारबडो फेन्सिंग आहे, कोणत्या ठिकाणी चहाची टपरीवर आहे, कोणत्या ठिकाणी थोडं आलेले छत आहे, हे सगळं त्यांना माहित होतं. म्हणून त्यांना आम्ही एक गाईड म्हणून घेतलेलं होतं. आणि पूर्ण ज्या मागचा आकाशवाणीच्या मागचा जो काही पूर्ण एरिया आहे त्या ज्या काय 5-7 गल्ल्या आहेत त्या प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही एक गल्ली असं त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये फिरत होतो. सोबत माझ्याकडे सिट्टी होती आणि सिट्टी देऊन आम्ही फक्त अनाऊन्स करत होतो की जे फर्स्ट फ्लोअरला आहे ते तुम्ही सेकंड फ्लोअरला जा. कारण त्यावेळेस जे काय 200-300 लोक अडकलेली होती त्यांना 3 बोटीतनं 1.5 तासामध्ये काढणं आम्हाला शक्य नव्हतं. म्हणून प्रत्येक गल्लीमध्ये फिरून सिट्टीचा आवाज देऊन लोकांना धीर देऊन त्यांना वर जाण्याची आम्ही सूचना केलेली होती. तरी सुद्धा एक फॅमिली अशी होती, तिघच होते, नाव माहित नाही मला कोण होते ते, 3 पर्सन असे होते, नवरा बायको आणि एक 1.5 वर्षाचं बाळ होतं. ते त्या पायरीवर त्यांना टेरेस होता परंतु सेकंड मजला नव्हता आणि पूर्ण बाजूनं पाणी होतं. टेरेस बुडायला लागलेला होता. टेरेसला बुडायला फक्त 3 फुटाचं जो कठ्ठा असतो त्या कठ्ठ्याला पाण्याचं धडकत होतं, लाटा जोरात येत होत्या. ते बारका पोरगं रडत होतं. मग आम्ही ती बोट तिथं त्या थांबवल्यानंतर पाण्याचा प्रेशर त्या गल्लीमध्ये एवढ्या जोरात होता, बोट उलट्या दिशेनं पुढं फुल स्पीड मध्ये त्या ठिकाणी उभी राहत नव्हती. तर युवराज बावडेकरला आम्ही म्हटलं की युवराज तुम्ही उडी मारा आणि एनडीआरएफच्या एका जवानाला म्हणलं हे बघ काही झालं तर युवराज पुढं उभे राहतील, तू मागं उभं राहा आणि दोघांनी ती बोट त्या गेटला शिकपट म्हणजे पॅक पकडून ठेवा. आता उडी मारायला मशीन सोडणं जो चालवतोय त्याला जर शक्य नव्हतं मग वेळ माझ्यावर आली, सरळ मी त्याच्यामध्ये उडी टाकून दिली. त्या ठिकाणी 10 ते 12 फूट पाणी होतं त्याच्या घराच्या समोर. मग इथून जवळपास त्या भिंती एवढं जे अंतर होतं ज्या ठिकाणी ती महिला आणि ते कुटुंब थांबलेलं होतं, पहिल्यांदा त्या बाळाला मी घेतलं. लाईफ सेव्हिंग जॅकेट असल्यामुळे मला माहित होतं मी काय बुडत नाही. त्या बाळाला रडत सोडत नव्हतं आहे तरी सुद्धा त्याला हिसकून घेतलं
आणि त्याला पहिल्यांदा बोटीमध्ये टाकलं. त्याच्यानंतर ती जी लेडीज होती त्या लेडीजला सुद्धा म्हटलं, हे बघ बाई, म्हटलं तू कोण आहे मला माहित नाहीये, परंतु यावेळेस तुझा भाव तुला मदतीला आलाय असं समज. मग त्या लेडीजला थोडासा धीर आला, तिच्या पायाला मी पकडले, तिला म्हटलं तू फक्त खाली बघायचं नाही, आयाशी उभी राहा. मग तिला सुद्धा धरत धरत पाण्यात बोटीत जोडलं. त्याच्यानंतर तिचा नवरा त्याला सुद्धा हाताला धरत त्याच्यामध्ये आणलं, त्या सगळ्यांना बोटीत टाकलं. परत आमच्या 2 गल्ल्या राहिलेल्या होत्या, त्या 2 गल्ल्यामध्ये फिरलो, सगळ्यांना अलर्ट केलं आणि वर जा म्हटलं, दुसऱ्या दिवशी आम्ही येणार आहे, त्यावेळेस आम्ही तुम्हाला रेस्क्यू करू. अशा पद्धतीनं सगळ्यांना आम्ही धीर दिला. आणि संध्याकाळी एसपी साहेब इकडे चिंतित होते, फोन लागत नव्हते कि हमारे अफसर और हमारी एनडीआरएफ की टीम आगे गई, क्या हो रहा है कुछ पता नहीं, पानी तो बढ़ रहा था. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी 1.5 तासानंतर तिथं ह्या टायमिंगच्या नंतर बॅटरीचा उजेडामध्ये ज्यावेळेस तिथं आलो, त्यावेळेस मग एसपी साहेबांनी आणि तिथल्या आमच्या टीमनं एक सुटकेचा विश्वास टाकला. म्हणजे एवढं काम आपल्याला या एनडीआरएफच्या लोकांच्यामुळे शक्य झालं. कारण ती जर लोक एनडीआरएफच्या टीमनं त्याच्यामध्ये धाडस केलं नसतं तर कमी नाही जास्त नाही, पण मी तुम्हाला अगदी मी त्याचा साक्षीदार आहे, नाही म्हटलं तरी आपल्या ह्या भागातले म्हणजे आकाशवाणी असेल, पत्रकार नगर असेल किंवा काळीवाट असेल, ह्या भागातले किमान 100 ते 150 लोक तरी मरण पावल्याचं एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि एवढ्या लोकांना वाचवायचं, त्या प्रमुख लोकांना वाचवायचं म्हणजे यांनी नाही म्हटलं तरी 100 ते 150 लोक कुटुंबांना वाचवलेलं आहे. म्हणून यांच्यासाठी आपण याला जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स NDRF यांना फक्त पुरातच काम नसतं, वेगवेगळी कामं ही फोर्स करत असतो. यांच्या 12-13 बटालियन आहेत, एक महाराष्ट्रामध्ये आहे, ओरिसामध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. आपले फॅमिली पासून दूर राहायचं आणि अशा पद्धतीने हे काम करत असतात. यांच्या साहेबांनी मला सांगितलं, साहेब आमचे काळेवाडच्या त्या ठिकाणी बोट पलटली होती, 5 जवान यांच्या त्या बोटीमध्ये होते, वाद चालले होते, तरी सुद्धा त्या 5 लोकांनी एकमेकाला सपोर्ट करत पहिल्यांदा स्वतःला सांभाळलं, ती बोट पकडली आणि त्याच्यानंतर ते आलेले. परंतु योगायोगाने त्या बोटीमध्ये कुठलाही सिव्हिलियन नव्हता. त्याचे कितीतरी बोटी फाटलेले आहेत, कितीतरी बोटी फाटलेले आहेत. आमच्यापेक्षा जास्त कॉल त्यांना आलेले आणि आमच्या माघारी जाऊन कितीतरी हार्ट अटॅक पेशंट मंगेशने सुद्धा त्या तरुणाचे नगरसेवकाचे जेवढे मानाल आपण सर्वजण उपकार, जेवढे त्याचं ऋण आहे ते ऋण हे सांगलीकर कधी विसरू शकत नाही. कारण आमच्याकडे बोटी होत्या, मोटर बोटी होत्या, याच्याकडे काही नव्हतं, तर याने लाकडी बोटीमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की 50-50, 100-100 लोक हे बाहेर काढलेले आहेत पाण्यातून. ज्यानं काम केले त्याला शाबासकी दिलीच पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मंगेश चव्हाणनं आम्ही आतमध्ये बीज असताना त्या बस स्टँडच्या परिसरातला जो भाग आहे त्याच्यामध्ये म्हातारी माणसं, पेशंट माणसं, वयस्कर माणसं, लहान मुलं हे त्यानं पहिल्यांदा बाहेर काढलं. हे शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त या ठिकाणचे जे होतकरू तरुण आहेत, ज्यांना वाटते समाजासाठी काय करावं, त्या होतकरू तरुणांच्या संगतीमुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मंगेश बरोबरच या ठिकाणचे जे काही तरुण पुढं, त्या मुलाचं मला नाव माहित नाही, परंतु ह्या मुलानं 7 दिवस शर्ट घातला नव्हता हे मी डोळ्याने बघितलेलं आहे. ह्या मुलांना अशा पद्धतीने एक मुस्लिम समाजाला पोरगा होता सलीम म्हणून, माहित नाही ते मला त्यांना नंतर सांगितलं, सर काय माझं नाव सलीम आहे. म्हणजे या आपल्या महापुरामध्ये जात पात, धर्म, वर्ग, लिंग या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण मानवता हा धर्म या ठिकाणी पाळलेला आहे आणि त्याच्यामुळे सांगलीचं नाव हे वेगळं आहे. अशा पद्धतीनं या आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, पोलीस प्रशासन असेल, विशेषतः 2 अधिकाऱ्यांचं नाव घ्यायला मला अजून आवडेल, ते म्हणजे आपले तहसीलदार पाटील साहेब आणि प्रांत साहेब, खरात साहेब. सगळ्या मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये ते आमच्या सोबत होते आणि त्यांचे सुद्धा नाव उल्लेख या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. जे स्थानिक प्रशासन आहे, महानगरपालिका, त्यांच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण एक टीमवर्क, मिलिटरी असेल, बोट क्लब असेल, एनडीआरएफ, एसडीआरएफ
आणि नेव्ही, आणि त्याला साथ जी मिळाली ती पत्रकारांची आणि आपल्या सर्व तरुण होत करून वर्गाची. त्याच्यामुळं आपल्या सांगली जिल्ह्यावर जे काही भयंकर संकट आलेलं होतं त्या संकटाचा सामना आपण यशस्वीरित्या केलेला आहे. आणि मला अभिमान आहे की तुमच्यासारखे युवक माझ्या डिव्हिजन मध्ये आहेत. त्याच्यामुळं भविष्यामध्ये अशी घटना कधी घडू नये, असं संकट सांगलीवर कधी येऊ नये, एवढीच मी प्रार्थना गणपतीच्या चरणी करतो. आणि जरी आलं तरी मी इथं असेल नसेल तरी सुद्धा तुमच्यासारखे युवक जोपर्यंत या शहरामध्ये आहेत तोपर्यंत निसर्गावर सुद्धा मात करण्याची क्षमता या सांगलीमध्ये असं मला वाटतं. शेवटी एकच वाक्य बोलतो, एनडीआरएफच्या लोकांनी अत्यंत सगळ्या जीव धोक्यात घालून जे काम केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी जो काम केलेलं आहे हे काम मी माझ्या मरेपर्यंत हे सगळे लक्षात ठेवणार आहे. आणि सांगली म्हटलं की ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केलेली आहे मला, त्या सगळ्यांचे चेहरे नाव मी आठवणार नाही, पण चेहरे मात्र माझ्या स्मरणात कायमस्वरूपी राहतील. पुन्हा एकदा मी सत्कार स्वीकारला नाही, त्याचं कारण आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की माझं शहर जे काय अजून अश्रू त्यांचे मिटलेले नाहीत तोपर्यंत मी कुठेही सत्काराला जाणार नाही. परवा सांगलीवाडीचे लोक म्हटले की साहेब एसपी साहेब आणि डीवायसी साहेब नसते तर आमची किती मुलं किती म्हाताऱ्या बायका मारल्या त्या हे आम्ही सांगू शकत नाही, आम्हाला तुमची मिरवणूक करायची आहे. मी सांगितलं जोपर्यंत शेवटचा माणूस त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही तोपर्यंत आम्ही सत्कार स्वीकारणार नाही. आणि म्हणून मी सत्कार स्वीकारला नाही. आयोजकांची मी माफी मागतो, परंतु तुम्ही रागाव नाही म्हणून मी एक फूल मात्र तुमचं स्वीकारलेलं आहे. बरेच कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये आपण सत्कार अरेंज करू, काय अडचण नाही. परंतु एवढ्यावरून आपलं काम झालेलं नाहीये. खूप लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. शून्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे. त्या लोकांना जे काय तुम्हाला मदत करता येईल ती मदत करा. आणि जे याच्यामध्ये कोणी अडचण आणत असेल, हरामखोरीपणा करत असेल, मला सांगा, त्याला कशा पद्धतीने ठेचायचं ते माझं मी करेन. मात्र याच्यानंतर सुद्धा अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही मदत करा. आणि आपलं जे सांगलीचं वैभव आहे, जो रुबाब आहे, तो आपण लवकरात लवकर मिळवला पाहिजे. याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलं आणि 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.